कामशेत शहराला जो पाणी पुरवठा वितरण केला जातो, हे वितरण व्यवस्थेमध्ये जे स्वच्छ पाणी नागरिकांना मिळालं पाहिजे आणि स्वच्छ पाणी देत असताना जे आउटसोर्सिंग होते, जे प्रक्रिया करून जे सांडपाणी निघते, ते देखील ओढ्या नाल्यांना जाताना त्याच्यावर फिल्टरेशन होऊन ते स्वच्छ पाणी प्रवाहात गेलं पाहिजे. या भूमिकेसाठी आपण स्वतः या प्रादेशिक योजना आहे पूर्वीची, त्यावरती आपण भेट द्यायला आलोय. खऱ्या वस्तुस्थितीची पाहणी करणार आहोत आणि जे काही साहित्य खरेदी झाले ते खरोखर कागदावर खरेदी झाले, त्याचा वापर झालाय किंवा नाही याची सत्यता समाजासमोर व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपण इथे या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. आपलं पाणी फिल्टर होते. हे पाणी फिल्टर होत असताना जे फिल्टर केलेलं पाणी आहे त्याचा जो घाण मैला साचला जातो तो वॉशआउट केला जातो आणि वॉशआउट केलेलं जे मैला मिश्रित पाणी आहे ते एक केमिकल टाकून स्वच्छ करून नदी प्रवाहाला सोडलं पाहिजे. याच्यासाठी काही साहित्य लाखो रुपयाचं खरेदी केले. आमच्या माहितीप्रमाणे ते साहित्य कोणतंही या ठिकाणी आलेलं नाही. म्हणून प्रशासनाला जाहीर आमचं आव्हान आहे, हे साहित्य तुम्ही घेतलं असेल तर ते दाखवा, कसं वापर केलाय तेही दाखवा आणि हे साहित्य वापर केल्यानंतर पर्यावरणासाठी बाधक म्हणून जे काय पण म्हणतोय साधक बाधक की पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून त्याचा आपल्याला एक परफॉर्मन्स मिळालाय की क्लिअरिंग रिपोर्ट मिळालाय की हे पाणी आपण दूषित जे सोडतोय हे दूषित देखील आपण पर्यावरण पूरक प्रक्रिया करून सोडतोय जेणेकरून पर्यावरण टिकलं पाहिजे. परंतु या ठिकाणी हे साहित्य खरेदी न केल्याचं माझी तरी माहिती आहे आणि केलंच जर असेल प्रशासनाने ते आम्हाला स्पष्ट दाखवावं, त्याचा वापर कसा केला तो दाखवावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. सांगण्याची बाब अशी आहे की गेले 2 वर्ष आम्ही वारंवार एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही पत्रव्यवहार करतोय. त्याचबरोबर आमची पत्नी विद्यमान सदस्य आहे, त्यांनी देखील वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केलाय की जे 15व्या वित्त आयोग निधीमधून जे काही साहित्य खरेदी केलंय याची आम्हाला कल्पना द्या, याची माहिती द्या, याचा वापर कसा केलाय आम्हाला सांगा. परंतु आज तगागत कोणत्याही सदस्याला 15व्या वित्त आयोगाच्या खर्चाची माहिती दिलेली नाही. माझं आव्हान आहे तुमच्या पत्रकारांना देखील या सदस्यांची मुलाखत घ्यावी की यांना 15व्या वित्त आयोगाचा निधी या गोष्टीसाठी खरेदी केलाय ही बाब सांगितली आहे का. सिट्रेट पावडर फ्रॉम बायो कल्चर फॉर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, हे जे वेस्ट वॉटर होतंय त्याच्यावरती एक पावडर आपण खरेदी केली आहे, जे 1 किलोग्रॅमचे पाऊच आहेत. हे खरेदी करताना ते पाऊचचा वापर करून आपण सांडपाणी न होता स्वच्छ केलेलं पाणी आपण प्रवाहात पाठवतोय. याच्यासाठी हे वापरण्यात गेलेली पावडर केमिकल आहे. याची खरेदी झाली आहे 4,87,500 रुपयाची. त्यानंतर अजून याच्यावरचा पुढचा भाग सांगतो की खरेदी झालेली आहे तुमची मे महिन्यामध्ये आणि हे सगळं साहित्य 7 जूनला डिस्पॅच झाल्याचा इथं इनवॉइस रिपोर्ट आहे. प्रशासनाने 7 एप्रिलला यापूर्वी देखील खरेदी केली. ह्याच कंपनीचे पाऊच घेतले ते 1 किलोचे 500 नग घेतलेले आणि त्यासाठी बिल दिलेले 3,25,000. ही खरेदी तुमची झालेली आहे 7 एप्रिलला आणि 22 एप्रिलला हे साहित्य या ठिकाणी डिस्पॅच झाल्याचा अहवाल आहे. या दोन्ही खरेदी जर बघितल्या तर जवळजवळ 8 लक्ष रुपयाचं एक केमिकल घेतलंय. परंतु हे केमिकल या ठिकाणी आलेलं नाही. या ठिकाणी स्वतः तुम्ही पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहे त्यांच्याकडनं विचारू शकता. शिवाय आपण जी फिल्टर केलेलं पाणी कशी प्रक्रिया होती त्या ठिकाणी काय वस्तुस्थिती आहे हे देखील प्रसार माध्यमांपुढे आपण घेऊ शकता आणि समाजाला सांगू शकता. ही आमची कळकळीची मागणी. एक बॅग आहे 25 किलोची, ती पावडर आपल्या घेते आणि आलम म्हणजे पाणी स्वच्छ करण्याकरता ते आलम आपण घेतो. तेवढं झालेलं आहे आपलं. जसं लागेल तसं आपण आणतो. लागेल खपलं का संपलं का मागवतो. पाऊच आले का विचारा. पाऊच वगैरे आलेत का? पाऊस नाही आले. तेच पिशव्या आहे 25 किलोच्या पिशव्याच्या. 1 किलोचे पाऊच आलेत का तुमच्याकडे? नाही. माझी विनंती आहे या ठिकाणी जे काही साहित्य येतंय पाणी पुरवठा स्वच्छतेबाबत याचं सर्व रेकॉर्ड रजिस्टरमध्ये नमूद केलं जातं. कोणत्या तारखेला किती TCL आले, किती आलम आले. तर आपल्याला विनंती आहे की त्यांचं रजिस्टर बघावं. त्या रजिस्टरमध्ये या केमिकल 1 किलोच्या पाऊच कुठं नोंदवल्यात का, म्हणजे रेकॉर्डवर स्पष्टता प्रशासनाला होईल. तरी माझी एक विनंती, आपण रेकॉर्ड बघूया आणि त्यानंतर फिल्टरेशन प्रक्रिया बघूया. असता बघा एप्रिल मे महिन्यापासून या ठिकाणी अशा 1 किलो पावडर आल्याची ते 8व्या 9व्या महिन्यापर्यंत बघतोय कोणतीही नोंद नाही. बघू शकता एप्रिल महिन्यापासून खरेदी आहे किंवा काही जे काही साहित्य खरेदी केलंय त्याच्या नोंदी आहेत. जे साहित्य या ठिकाणी पोच झाले हे सगळं साहित्य तपासलं असता जसं या ठिकाणी बघा एक लिहिलं जाते 7व्या महिन्यात 96 पोती TCL व पावडर आलेली आहे 26 पोती. अशा प्रकारच्या नोंदी असतात.
परंतु या सगळ्या नोंदी तपासल्या असता ही केमिकल जे काही 1 किलोचे पाऊच खरेदी केले त्याच्या कोणत्याही नोंदी या ठिकाणी आढळून येत नाही. ते केमिकल या ठिकाणी आलं नाही. कर्मचाऱ्यांना घेऊन आपण ज्या ठिकाणी साठा ठेवला जातो त्या ठिकाणी देखील पाहणी करू की तिथं कोणतं कोणतं साहित्य आहे. ही टिश्यू पावडर आहे. जंतू पाण्याचे मरण्यासाठी पाण्यावर असतात, आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करतो. या ठिकाणी आपण पाहू शकता की जे काय शुद्धीकरण केलेलं सांडपाणी आहे, शुद्धीकरण केल्यानंतरचं गाळ मैला मिश्रित, ती कोणतीही प्रक्रिया न करता हे डायरेक्ट सोडलं जातंय. त्याची वस्तुस्थिती आपण बघू शकता. हे सगळं इकडं सांडपाणी साचलेलं आहे. याच्यावर कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. याच्यावर कोणतंही केमिकल टाकून वापर झालेला नाही व पुनर्वापर करण्यासाठी हे पाणी स्वच्छ केलेलं नाही. फक्त कागदोपत्री खरेदी झालेली असावी